प्रदर्शनाकरिता मी श्री प्रवीण राठोड, अधिव्याख्याता, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांना विनंती करते. नमस्कार सर्वांना. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आजच्या 52व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार श्री पंकजी भोयर, राज्यमंत्री शालेय शिक्षण, आमच्या राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालिका हर्षलता बुराडे मॅडम, आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले सचिन कलंत्रे साहेब, मनपा आयुक्त, विभागीय उपसंचालक नीलिमा टाके मॅडम व मंचावर विराजमान सर्व मान्यवर उपस्थित बालवैज्ञानिक, मार्गदर्शक शिक्षक, मान्यवर परीक्षक, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व सर्व शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथील सर्व समिती समन्वयक व सदस्य, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने NCERT नवी दिल्ली मार्फत हे प्रदर्शन आयोजित करण्यासंदर्भात गाईडलाईन देतात आणि त्याचप्रमाणे आपण काय करतो की तालुका लेवल, जिल्हा लेवल आणि जिल्हा लेवलवरून जे विद्यार्थी निवडून आलेल्या अशा विद्यार्थ्यांच्या 37 जिल्ह्यामधून आपल्या इथे विद्यार्थी हजर होत असतात. तर यामध्ये प्रथमतः प्रायमरी कॅटेगरीमधून आपल्याकडे 106 विद्यार्थी उपस्थित होते, तर आदिवासी क्षेत्र याच्यामधून 16 विद्यार्थी आणि दिव्यांगमधून 25 विद्यार्थी उपस्थित होते आणि सेकंडरी कॅटेगरीमध्ये 108 विद्यार्थी आपल्याकडे उपस्थित होते. आदिवासी क्षेत्रामधून 16 विद्यार्थी आणि सेकंडरी दिव्यांग गटातून 28 विद्यार्थी आपल्या इथे उपस्थित होते. प्रायमरी टीचर गटामधून 37 शिक्षक आपल्या इथे उपस्थित होते आणि सेकंडरी टीचर गटामधून पण 37 आणि लॅब असिस्टंट गटातून 34 लॅब असिस्टंट इथे उपस्थित होते. असे एकूण 407 स्टॉल आपल्या सदर प्रदर्शनीमध्ये लावण्यात येत होतं. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या दरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं होतं. या प्रदर्शनीचं उद्घाटन माननीय खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब यांच्या हस्ते झालं. या प्रसंगी आपले अमरावतीचे खासदार बळवंतजी वानखेडे साहेब हे पण उपस्थित होते. तसेच शिक्षक आमदार श्री किरणभाऊ सरनाईक हे पण उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षीय स्थान माननीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांनी भूषवलेलं होतं. या प्रदर्शनीत मांडलेल्या ज्या प्रतिकृती होत्या त्याचे परीक्षण हे 40 तज्ज्ञ परीक्षकांकडून लगातार 3 दिवस करण्यात आलेलं होतं आणि त्यामधून आपल्याला प्राथमिक माध्यमिक विद्यार्थी गटातून आपण प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि 3 उत्तेजनार्थ असे प्रत्येक गटाचे एकूण 7 पारितोषिक, दिव्यांग आणि आदिवासी गटातून प्रथम पारितोषिक आणि उत्तेजनार्थ असे 2 पारितोषिक, शिक्षक व प्रयोगशाळा गट यामधून प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ असे मिळून 37 पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक व आणि माध्यमिक विद्यार्थी गटातून सार्वजनिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास चॅम्पियन्स ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आलेला आहे. आणि आज इथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची आपण NCERT कडे आपण ही लिस्ट पाठवतो आणि यातील निवडक विद्यार्थ्यांना NCERT मार्फत जे राष्ट्रीय स्तरावरचं प्रदर्शन भरविल्या जाते ते राष्ट्रीय स्तरावरचं प्रदर्शन भारतातली कुठल्याही एका स्टेटची जबाबदारी असते. मागच्या वर्षी राष्ट्रीय स्तरावरचं प्रदर्शन 50वं राष्ट्रीय स्तरावरचं प्रदर्शन हे महाराष्ट्रात भरवलं गेलेलं होतं. तर अशा पद्धतीने NCERT मार्फत राष्ट्रीय स्तरावर भरवलेल्या प्रदर्शनात हे विद्यार्थी उपस्थित राहणार आहे. या विज्ञान नगरीमध्ये आपण बघितलं तर विविध मनोरंजनात्मक आणि ज्ञानवर्धक अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 9 ते 10 या कालावधीमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी सायन्स टॉक या उपक्रमाच्या अंतर्गत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना आपण बालवैज्ञानिकांनी मार्गदर्शन केलं. सायंकाळी 6 ते 8 या कालावधीमध्ये विविध दर्जेदार अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या संस्थेशी संबंधित विद्यार्थ्यांनी अनेक विविध रंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलेलं होतं. या विज्ञान प्रदर्शनीला या 4 दिवसात अमरावती विभागातील तसेच अमरावती शहर, अमरावतीच्या आजूबाजूच्या परिसरातील विज्ञानप्रेमी नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे भेटी दिल्या आणि या भेटीची संख्या 15,000पेक्षा जास्त आहे. तर यासंबंधी सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि माझं अहवाल वाचन थांबवतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. या 52व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन ह्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या तब्बल 12 एकराहून अधिक मोठ्या जागेत आम्ही आयोजन केलं होतं. त्याचं सूक्ष्मातिसूक्ष्म नियोजन माननीय प्राचार्य आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनात आम्ही केलं. आपला प्रत्येक क्षण आनंददायी व्हावा यासाठी आम्ही सर्व प्रयत्नरत होतो. परंतु या सर्व
प्रयत्नांना कितपत यश आलं हे जाणून घेण्याची आम्हाला उत्कंठा आहे आणि आम्ही सर्व संमिश्र अशा भावनेत आहोत. या प्रसंगी आपला अभिप्राय व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपले प्रतिनिधी, आपल्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून कोल्हापूरवरून आपल्या या प्रदर्शनाचं केंद्रस्थान बनलेला प्रसाद जाधव याला, त्यांनी व्यासपीठावर यावं व आपला अभिप्राय या प्रसंगी द्यावा. प्रसाद जाधव. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री पाराशर हायस्कूल पारगावचा विद्यार्थी, मूर्ती लहान पण कीर्तिमान असं हे व्यक्तिमत्व. इयत्ता 10वीचा हा विद्यार्थी गेले 3 वर्ष जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम तसेच जैविक कलेक्टरचा कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला मानकरी, अभ्यासात हुशार आणि जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न उरी बाळगणारा प्रसाद आपल्या समोर आज फीडबॅक देतोय. नमस्कार, मी प्रसाद संजय जाधव. मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर मार्फत श्री पाराशर हायस्कूल पारगाव या शाळेचा मी विद्यार्थी आहे. सर्वप्रथम 52व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2025च्या सर्व आयोजकांचे जसे की श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारिणी तसेच प्राचार्य व त्यांचे शिक्षक व शिक्षकेतर सहकारी आणि शासकीय पदाधिकारी यांचे उत्कृष्ट आयोजन लाभल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये विविध प्रयोग बघायला मिळाले आणि एवढे विज्ञान प्रदर्शन झाले, पण हे विज्ञान प्रदर्शन खूप अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडले. सर्व आयोजक व सिक्युरिटी कर्मचारी खूप स्ट्रिक्ट आहे आणि एकाही प्रोजेक्टला यांच्यामुळे धक्का लागलेला नाही. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. व्यासपीठावरील मान्यवर त्यांचे मी स्वागत करतो आणि येथील नियोजन खूप छान आहे. जसे की जेवणाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने, म्हणजे सकाळचा नाश्ता, चहा व दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा, संध्याकाळचं जेवण व जेवणामध्ये खूप व्हरायटीज होत्या. रोज वेगवेगळे जेवण. 5 दिवस विज्ञान प्रदर्शन खूप छान झाले हे मला सांगायला आनंद होत आहे. माझा प्रयोग आहे प्लास्टिकचा पुनर्वापर. म्हणजे या प्रोजेक्टमध्ये भारत दरवर्षी 26,000 टन प्लास्टिक कचरा तयार करतो. 140 कोटी लोकसंख्येपैकी प्रत्येक जण प्लास्टिक वापरतो. 8 दशलक्ष टन कचरा दरवर्षी समुद्रात जातो आणि यामुळे आम्ही उपकरण बनवलं आहे की एक बाटली कट करण्याचे एक मशीन आहे. त्या बाटलीपासून आपण धागे काढायचे आणि त्या धाग्यांपासून बादला, खुर्ची, झाडू, ब्रश अशा विविध आकर्षक फुलदाण्या अशा इतर विविध वस्तू आपल्याला बनवायला येतात. या प्रोजेक्टमुळे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात. जसे की प्लास्टिक गोळा करणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि अशा पद्धतीने मशीन बनवणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मशीन पासून धागे काढणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि त्या धाग्यांपासून वस्तू बनवणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि त्या वस्तूंचे मार्केटिंग करणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. अशा पद्धतीने बेरोजगारांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि या प्रोजेक्टची सरकारने दखल घ्यावी व हा प्रोजेक्ट अंमलात आणावा. कमिटी खूप छान आहे. रोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम माझे आयोजन केले होते. मला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक खूप छान आवडले. त्यांचा राज्याभिषेक तिथे दाखवला होता आणि त्यामुळे शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमात विविध बालवैज्ञानिकांना सहभाग
धन्यवाद प्रसाद. तुझ्या या फीडबॅकमधनं आमच्या सर्व व्यवस्थांवर जे शिक्कामोर्तब केलंस. यानंतर मी आमंत्रित करतो कुमारी मनीषा गुप्ता, नंदछाया विद्यानिकेतन, साकीनाका, मुंबई. त्यांनी व्यासपीठावर यावं व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्या. आणि मंत्री महोदयांचं खुद के प्रति आभार प्रकट करना अपने भीतर की शक्ति को पहचानने का पहला कदम है. माई सेल्फ मनीषा गुप्ता फ्रॉम नंदछाया विद्यानिकेतन स्कूल. गुड आफ्टरनून टू वन एंड ऑल present here, honorable dignitaries and of the days and on the day, teachers and the students. It's a great honor to be here in front of you on this great day. A science exhibition is a captivating experience that allows us to explore the wonders of science through interactive displays, models and presentations, robotic as well, often showcasing the tallest advancement, sparkling and curiosity. We reached here in Shivaji Science College, Amravati, for the 52nd state level science exhibition from Mumbai North Division. I am so grateful to my Nandchaya Vidyaniketan School Management, Principal Sir, Milind Sir, Chairman Prashant Sir and Moderator Teacher, our Elwood Education Inspector, Mr. Sheikh Mustafa Sir, Elwood Convener Committee and District Level Committee for making us to be here for the state level science exhibition. It's my privilege to thank the principal of the Shivaji Science College. He has been with us all throughout the program as a torch bearer all of us. Thank you, sir. I am overwhelmed to reach Amravati station. The volunteers picked and arranged us to have a wonderful destination, that is Shivaji Science College. The arrangement made by the Sanstha was mesmerizing. The volunteers, NCC cadets and the staff were very polite and cooperative. I am so grateful to all of you on the behalf of all of us. Our gratitude to one and all who were behind this colorful event. It's my immense pleasure to say a big thank you for the delicious food that has been provided here in a hygienic manner. At the least, I thank each and every one of you. Thank you is the best prayer that anyone could say. Thank you is the best prayer that anyone could say. I say that one a lot. Thank you expression extreme gratitude, humility and understanding. Thank you one and all. Thank you, Manisha. Thank you very much for your appreciation and endorsing each and every sector of the exhibition. Thank you very much. विद्यार्थी मित्रांनो, या प्रदर्शनात सहभागी अनेक विद्यार्थ्यांना, अनेक सहभागींना या निमित्तानं प्रतिक्रिया द्यायच्या होत्या, परंतु मान्य मंत्री महोदयाच्या व्यस्ततेमुळे आपल्याला इतका वेळ देता येणार नाही. फक्त आपला एक शेवटचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी आमंत्रित करतो युवराज कृष्ण कुबेर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंदगाव, छत्रपती संभाजीनगर. युवराज कृष्ण कुबेर. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मी माझा मानाचा मुद्रा व भारताचे पहिले कृषी मंत्री व शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख, उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना माझे विनम्र अभिवादन. आज 52वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन हे 2024 व 25 विज्ञान प्रदर्शन हे अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडले व जे स्वयंसेवक होते त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडले व एकाही प्रयोगाला त्यांनी धक्का लावून दिला नाही व कोणत्याही प्रयोगाचे नुकसान झालेले नाही. व जे नोंदणी कक्ष होतात, नोंदणी समिती, आम्ही सर्वप्रथम जे स्पर्धक होते ते लांबून आलेले होते, त्यामुळे त्यांच्या जे चेहऱ्यावर मोठा थकवा दिसून येत होता, पण त्यांच्या त्या नोंदणी समितीच्या ते मॅडम असो, सर असो, त्यांच्या तोंडावरील
हसरा चेहरा पाहून तो थकवा सुद्धा आमचा निघून गेलेला होता. व स्टॉलची सुद्धा एकदम मस्त त्यांनी सुविधा केलेली होती. व समजा उन्हाचा त्रास होत होता तरी पण त्यांनी महाविद्यालयाने कूलरची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. व माझ्या स्पर्धकांना विनंती राहील, जे मुलं असतात ते प्रेझेंटेशन करून इथून प्राईज जिंकून जातील, पण जे नाही जिंकतील ते इथून ज्ञानाची शिदोरी घेऊन जाईल किंवा अनुभवाची एक शिदोरी घेऊन जाईल. तर माझं तरी मत असं आहे की समजा जो जिंकतो तो तर तिथं आनंदाचीच बातमी असते, पण समजा ज्याच्यात हार पत्करण्याची क्षमता असते माझ्यामध्ये तो खरा माणूस जिंकलेला असतो, तो खरा माणूस जिंकलेला असतो. धन्यवाद. क्या बात आहे. खूप छान असे विचार आपल्या विद्यार्थी मित्रांनी मांडलेत. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं हे बालवैज्ञानिक आपल्या देशाच्या संशोधनामध्ये अत्यंत प्रगत असं तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. सर्व सभागृहाचं आकर्षण मी व्यासपीठाकडे निमंत्रित करतो. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अनेक विविध शैक्षणिक संस्थांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हे प्रदर्शन आयोजित केले जात असते आणि या प्रदर्शनाचं आयोजन शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून होतं आणि या शालेय शिक्षण विभागाचे सन्माननीय राज्यमंत्री आज आपल्यासोबत आहेत. हे खरंच आपलं अहोभाग्य आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या या मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारलेली या समारंभाचे मुख्य अतिथी माननीय नामदार डॉक्टर श्री पंकज भोयर साहेब, राज्यमंत्री गृहग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनिकर्म महाराष्ट्र राज्य यांना आपले विचार मांडण्यासाठी मी या निमित्तानं व्यासपीठावर आमंत्रित करतो. टाळ्यांच्या कडकडाटात आपण माननीय मंत्री महोदयांचे स्वागत करूया. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या 52व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे देखील अध्यक्ष माजी मंत्री सन्माननीय हर्षवर्धन देशमुख साहेब, मंचावर उपस्थित महानगरपालिकेचे अमरावतीचे आयुक्त सन्माननीय सचिनजी कलंत्रे, आपल्या अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालक श्रीमती निलिमा टाके, डॉक्टर हर्षलता बुराडे, ॲडव्होकेट जयवंत पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य दिलीपरावजी इंगोले, मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य संचालक मंडळी सन्मान्य सुभाषजी बनसोडे, गजाननराव कुंडेकर, केशवरावजी मेतकर, सुरेशराव खोटरे, विजयराव ठाकरे, मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य मिलिंदरावजी कुपडे, श्री तेजरावजी काळे, श्रीमती प्रिया देशमुख, श्रीमती जयश्री राऊत, श्री अरविंदजी माहोरे, श्री प्रवीणजी राठोड, डॉक्टर कोरपे, मंचावर उपस्थित समस्त मान्यवर मंडळी, या ठिकाणी उपस्थित प्रदर्शनाकरिता संपूर्ण राज्यातून आलेली सर्व बालवैज्ञानिक, त्यांचे पालक, शिक्षक वृंद, उपस्थित समस्त मान्यवर बंधू भगिनी, आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम विदर्भामध्ये शिक्षणाची गंगा पसरविणारे भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या चरणी वंदन करतो आणि आज या 52व्या राज्यस्तरीय बालविज्ञान प्रदर्शनी करता जे उपस्थित झाले त्याच पद्धतीने मागचे 51 वर्ष बालवैज्ञानिक वैज्ञानिक प्रदर्शनातून देशाचे भविष्यातील वैज्ञानिक घडत आहेत आणि हे प्रदर्शन नवोदित वैज्ञानिकांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. इथूनच अनेक होतकरू विद्यार्थी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून नवकल्पनांवर आधारित संशोधनाच्या दिशेने वाटचाल करतात. भविष्यात देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल करणारे संशोधक, तंत्रज्ञ आणि अभियंते याच प्रयोगशाळेतून घडतात. आपल्या देशाच्या जडणघडणीत विज्ञान आणि संशोधनाचे योगदान अत्यंत मोलाचे असून डॉक्टर APJ अब्दुल कलाम, CV रमन, होमी बाबा, विजयजी भटकर, श्री रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या महान वैज्ञानिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवसंशोधनाच्या जोरावर भारताला जागतिक स्तरावर अग्रस्थानी पोहोचविले आहे. आजच्या प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी भविष्यात अशाच महान वैज्ञानिकांच्या पंक्तीत उभे राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे.
विज्ञान प्रदर्शन हे केवळ प्रयोगांचे सादरीकरण नसून नवोदित संशोधकांसाठी संशोधन, प्रयोगशीलता, तर्कशुद्ध विचारसरणी विकसित करण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पनावर साकार करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांची सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक विकसित होतो. प्रयोगाद्वारे गोष्टी समजून घेण्याची आणि नवकल्पनांवर काम करण्याची सवय लागते, जी भविष्यात संशोधनाच्या दिशेने पुढे करण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याची क्षमता, तल्लख बुद्धी, नवीन शोध घेण्याची वृत्ती, भविष्यात भारताला जागतिक स्तरावर वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी अशा प्रदर्शनांची भूमिका महत्वाची आहे. महाराष्ट्र आणि भारतातील वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा पाया मजबूत करण्यासाठी असे उपक्रम अधिकाधिक प्रमाणात आयोजित करणे गरजेचे आहे. आज संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगाने प्रगती करीत असताना आपला देश देखील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर ठरत आहे. भारतीय वैज्ञानिक जागतिक पातळीवर देशाचा मान उंचवत आहेत. विशेषतः भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे, जिथं तरुणांची संख्या इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. अशा परिस्थितीत विज्ञान प्रदर्शनासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी देतात. भविष्यातील संशोधक घडविण्यासाठी त्यांना स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणा मिळते. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी प्रोत्साहन देणारी धोरणे प्रभावीपणे राबवत आहे. या धोरणांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळते आणि शालेय जीवनात दृष्टिकोन विकसित करण्यास मदत होते. आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने देखील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक क्षमतेला बळकटी देण्यासाठी अनेक ठोस पावले उचललेली आहेत. आपल्या प्रयोगशाळांमध्ये गुणवत्ता सुधारणा उपक्रम, संशोधन अनुदाने, शिष्यवृत्ती योजना यांसारखे अनेक उपक्रम, त्याच पद्धतीने ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना समान संधी मिळाव्यात यासाठी ई लर्निंग, डिजिटल प्रयोगशाळा, इन्क्युबेशन सेंटर याच्यावर भर देण्यात येत आहेत. पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार संशोधन आणि नवनिर्मितीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. इस्रो सारखी संस्था दिवसेंदिवस नवे कीर्तिमान स्थापित करीत आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी भेट घेण्याचा पराक्रम इस्रोनं केला, जो आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य संशोधन नवकल्पनांचे केंद्र बनण्याच्या दिशेने आपण सर्वजण काम करतो आहे. येणाऱ्या काळात वैज्ञानिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्रांची उभारणी मोठ्या प्रमाणावर करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून आजच्या बाल वैज्ञानिकांमधून उद्याचे महान संशोधक, तंत्रज्ञ घडतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. पुन्हा एकदा राज्यस्तरीय बाल विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं राज्यभरातून आलेल्या सर्व विज्ञान शिक्षक, मार्गदर्शन आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेष करून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व संचालक मंडळीचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ज्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भाच्या बाहेर देखील शिक्षणाचं पवित्र कार्य मागच्या अनेक वर्षापासून केलं जाते. आज ही बाल विज्ञान राज्यस्तरीय स्पर्धा घडविण्याकरता आपल्याकडनं एक वेगळं सहकार्य या ठिकाणी मिळालं. निश्चितच राज्य शासनाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात राज्य सरकारच्या वतीनं जी मदत या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उत्कृष्ट शिक्षण पोहोचविण्याकरता होईल, तो विदर्भातला मंत्री म्हणून आपल्या सोबत नेहमीच राहील याची ग्वाही देतो. त्याच पद्धतीनं आज माहिती घेतल्यानंतर या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आणि विशेष करून ज्यांनी गुणवत्ता प्राप्त करून या ठिकाणी ज्यांनी बक्षिसं मिळवली, ती बक्षिसाची रक्कम अतिशय कमी असल्याचं माझ्या निदर्शनात या ठिकाणी आलं. राज्य शासनाकडून लवकरच ही बक्षिसाची रक्कम जास्तीत जास्त करून त्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन कसं देता येईल याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. सहभागी झालेल्या सर्व बालवैज्ञानिकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. धन्यवाद माननीय डॉक्टर पंकज भोयर साहेब. विज्ञान प्रदर्शन आयोजनाबद्दल माननीय मंत्री महोदयांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी उपयुक्त आणि प्रेरणादायक आहेत. आपल्या मार्गदर्शनासाठी मनपूर्वक आभार सर. सर्व सहभागींची उत्कंठा आणि उत्साह कायम ठेवण्यासाठी आम्ही विशेष नियोजन करीत आहोत. आपण आता बक्षीस वितरणाकडे वळतो आहोत.
आपल्या सर्व विभागातील प्रथम बक्षिसांचं वितरण माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते होईल. त्यानंतर अध्यक्ष भाषण होईल आणि उर्वरित बक्षिसं देखील आपण याच व्यासपीठावर वितरित करणार आहोत. त्यामुळं इथून पुढील बक्षीस वितरणाची जबाबदारी डॉक्टर गावंडे मॅडम आणि डॉक्टर अरसड सर यांच्याकडे सोपवतो. थँक्यू. धन्यवाद सर. स्पर्धा म्हटली की यश किंवा अपयश हे तर ओघाने आलेच. अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते आणि विश्वास तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, यश नक्की तुमचेच आहे. या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जे विद्यार्थी, शिक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यक सहभागी झाले त्यांनी आपले कौशल्य अतिशय उत्कृष्टपणे येथे सादर केले आहे. त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे अभिनंदन करूया. यानंतर आपण प्रत्येक गटानुसार येथे प्रथम बक्षीस जाहीर करत आहोत. सर्वप्रथम विद्यार्थी प्राथमिक गट, या गटामध्ये वर्ग 6 ते 8 चे विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पंचाळा, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर येथील विद्यार्थिनी कुमारी सुनेशी विनोद भोंगळे. माननीय मंत्री महोदय यांना विनंती करते, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन देशमुख यांना विनंती करते की त्यांनी कुमारी सुनेशी भोंगळे हिचं अभिनंदन करावं. विजेत्यांनी व्यासपीठाच्या उजव्या साईडने व्यासपीठावर यायचं आहे आणि डाव्या साईडने बाहेर पडत असताना इथे आपल्याला सही करायची आहे. मार्गदर्शक शिक्षकांनी देखील या प्रसंगी व्यासपीठावर यावं. व्यासपीठाच्या उजव्या साईडने आपण व्यासपीठाच्या उजव्या साईडने चढायचं आहे. श्रीमती मोहिनी देशमुख या मार्गदर्शक शिक्षिका तिच्यासोबत व्यासपीठावर येतील. तिच्या प्रतिकृतीचे नाव होते इको फ्रेंडली बायोडिग्रेडेबल पॉट्स. बक्षिसाचं स्वरूप आहे सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ₹5000. यानंतर प्राथमिक विद्यार्थी दिव्यांग गट, यामधील प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे केशवनगर विद्यालय नागपूर येथील विद्यार्थी रेहान दारभणकर. दिव्यांग गटामधून याला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. मार्गदर्शक शिक्षक आहे रश्मी धर्मेद्वार. याच्या प्रतिकृतीचे नाव होते स्मार्ट शूज. अतिशय उत्कृष्टपणे यांनी आपली दिव्यांग गटामधून कलाकृती सादर केली आणि बक्षिसाचे स्वरूप आहे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ₹5000. सर्व विद्यार्थ्यांनी यानंतर प्राथमिक विद्यार्थी आदिवासी गट यातील विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. प्राथमिक विद्यार्थी आदिवासी गट यातील प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे जोसेफ फिल्फ नाईक, अनुदानित आश्रमशाळा नंदुरबार. यातील मार्गदर्शक शिक्षक आहे के.ए. खर्डे. मार्गदर्शक शिक्षक के.ए. खर्डे यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत येथे उपस्थित राहायचं आहे. बक्षिसाचे स्वरूप आहे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ₹5000. केशवनगर विद्यालय येथील रेहान दारवणकर आपलं बक्षीस स्वीकारत आहे. त्यांच्या शिक्षिका रश्मी धर्मेजवार, केशवनगर विद्यालय नागपूर येथील विद्यार्थी दिव्यांग गटामधून प्रथम क्रमांक यांनी प्राप्त केला आहे. आदिवासी गटामधील विद्यार्थी आहे जोसेफ फिल्म नाईक. प्राथमिक विद्यार्थी आदिवासी गट जोसेफ फिल्म नाईक, अनुदानित आश्रमशाळा नंदुरबार जिल्हा. प्रतिकृतीचे नाव आहे फार्मर सेफ्टी फीड. मार्गदर्शक शिक्षकाचे नाव आहे के.ए. खर्डे. यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. यानंतर आपण बोलणार आहोत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गट वर्ग 9 ते 12 सर्वसाधारण गट. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाते आहे संस्कार संतोष देशमुख, गांधी माध्यमिक विद्यालय परभणी. याच्या प्रतिकृतीचं नाव आहे साइन लँग्वेज ट्रान्सलेटर आणि मार्गदर्शक शिक्षक आहे श्री बगाटे MM. संस्कार संतोष देशमुख
हा विद्यार्थी गांधी माध्यमिक विद्यालय परभणी या जिल्ह्यातून आलेला आहे आणि याच्या प्रतिकृतीचं नाव आहे साइन लँग्वेज ट्रान्सलेटर आणि याचे मार्गदर्शक शिक्षक आहे श्री बगाटे FM. मी कृपया स्पर्धकाने लवकर यायचं आहे. लवकर यायचं आहे. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख देऊन त्याचं कौतुक करावं. विजेत्यांनी कृपया उजव्या साईडनं व्यासपीठावर चढा. त्यानंतर गोंदिया विज्ञान मंडळातर्फे याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. ते त्याचं वितरण मान्यवरांनी करावं. त्यानंतर अंतिम निकाल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक दिव्यांग गट आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळते आहे पुष्पा रघुनाथ वाघचौरे. कुमारी पुष्पा रघुनाथ वाघचौरे, न्यू इंग्लिश स्कूल कवटारा, जिल्हा नाशिक आणि प्रतिकृतीचं नाव आहे इंडियन कम वेस्टर्न टॉयलेट आणि मार्गदर्शक शिक्षक आहे प्रमोद एकनाथ परदेशी. आणि रक्कम जी आहे रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, पारितोषिक आणि रोख रक्कम मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या युवा शास्त्रज्ञाचं कौतुक करावं. यानंतर आदिवासी गट कुमारी पूनम मंगेश कावर, शासकीय आश्रमशाळा चणकापूर, जिल्हा नाशिक. प्रतिकृतीचं नाव आहे स्विंग ऑपरेटर वॉटर सिस्टीम आणि मार्गदर्शक शिक्षक आहे सोनवणे मीनाक्षी. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आदिवासी गट उच्च माध्यमिक गटामध्ये कुमारी पूनम मंगेश कावर, शासकीय आश्रमशाळा चणकापूर, जिल्हा नाशिक. या संपूर्ण चमूला या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो आहोत आणि मान्यवरांना विनंती की त्यांनी प्रतिकृती मध्ये स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख या विद्यार्थी. नंतरचा गट आहे प्राथमिक शिक्षक गट. यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा बांबुर्डी येथील शिक्षिका गायत्री रघुनाथ धुरी. यांनी इथे व्यासपीठाकडे यायचं आहे. यांच्या प्रतिकृतीचे नाव आहे मॅथ्स मॅजिक बॉक्स. यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे प्राथमिक शिक्षक गटामधून. पुरस्काराचे स्वरूप आहे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ₹5000. मी गायत्री धुरी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावे. यानंतर माध्यमिक शिक्षक गट संतोष कल्याणराव देशमाने सर यांच्या शाळेचं नाव आहे राजगड विद्यालय वाजेघर, जिल्हा पुणे आणि प्रतिकृतीचं नाव आहे गणितीय मॉडेल आणि संगणकीय विचार. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देशमाने सरांना विनंती करीत ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे. गायत्री मॅडमचे अभिनंदन होत आहे मान्यवरांच्या हस्ते. यानंतर देशमाने सरांना विनंती. यानंतर प्रयोगशाळा गट प्रायोगिक साहित्य श्री गणेश प्रभाकर बदकल, लोक विद्यार्थी चालबर्डी, जिल्हा चंद्रपूर आणि प्रतिकृतीचं नाव आहे टॉकिंग सायन्स आणि गणितीय प्रयोग. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक श्री गणेश प्रभाकर बदकल सरांनी प्राप्त केलेलं आहे. त्यांना विनंती की त्यांनी ताबडतोब व्यासपीठाकडे यायचं आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक असं या